श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वावर स्वामी कृपा करत असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी देवावर किती प्रेम करावा हा प्रश्न शिष्याने गुरुला विचारला। गुरु नदीच्या काठावर शांत बसले होते। एक स्मितहास्य केला आणि नदीकडे बोट करून दाखवलं। नदीत काही कमल आणि बदक होते। कमलासारखे आणि बदकासारखा गुरुजी म्हणाले। कमलासारखा बदलासारखा का नाही गुरुजी म्हणाले। पाणी आटलं की बदक दुसरीकडे निघून जातील, पण कमल तिथे सुकून जातील आणि पाणी आलं की पुन्हा कमल बहरतील। प्रेमी असतं देवाला काही मागून मिळालं नाही तर देव बदलायचा नसतो आणि विश्वास पण कमी करायचा नसतो। प्रार्थनेमुळे देव बदलत नाही तर प्राथमिकतामुळे प्रार्थना करणारी व्यक्ती बदलते। देव कधीच आपल्याला रिकाम्या हाताने ठेवत नाही। गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची जागा तो चांगल्या गोष्टीने भरून काढत असतो। श्री स्वामी समर्थ। चला तर मग पाहूया काय आहेत आजचा तुमच्यासाठी स्वामी संदेश। त्या अगोदर बोध आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिला संदेश। चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो। देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप गोष्टी आता अवलंबून आहे। स्वामी म्हणतात स्वतःची वाट स्वतः बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत। प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचे अनुकरण करू नका, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा। लक्षात ठेवा, अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यातील काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्याला अस्तित्वातच नसतात। उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, पण पाणी शांत आणि स्थिर असलं की नक्की दिसतं। मन आणि विचार शांत असताना मार्ग मिळणार नाही। शांत मन ठेवून एकाग्र करा, मार्ग नक्कीच मिळेल। अरे रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही, तू तर स्वामीचा योद्धा आहेस, कारण स्वामीचे तू बाळ आहेस। मागे फिरायचं नाही, कोसळून जाऊ नका। वादळ होऊन आयुष्यात नवा आधार शोधा। हरवलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भरा। लोकांवर विश्वास ठेवा, पण अवलंबून राहू नका। तुम्ही स्वामी विचाराशी सहमत असाल तर तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा मुलगा आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। आयुष्यात कोणतीच वेळ गेलेली नसते। जिथून तुम्ही सुरुवात करता तिथून तुमची चांगली वेळ सुरू होते। ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या। जेव्हा कठीण वाटते सोडून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तसं करू नका। विचार कमी करा आणि निवंत जे होईल ते चांगलंच होईल असा विचार करा। शांतता त्या समस्येवर औषध असतं। कोण काय करतात, कसं करतात, कशासाठी करतात या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके खुश राहाल। अडचणी किती असू द्या घाबरायचं नाही। स्वामी माऊली नेहमी आपल्या पाठीशी आहेत हे कधी विसरायचं नाही। ठरवलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे स्वामी संदेश। लक्षात ठेवा, आपल्यात लपलेलं परक आणि परक्यातलं लपलेलं आपले जर तुम्हाला ओळखता आलं तर आयुष्यात वाईट दिवस बघण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही। पडतोय पण घडतोय, रडतोय पण घडतोय, एकदा आहे पण कमजोर नाही। अभ्यास येते पण संघर्ष संपत नाही। आधार आहे आयुष्यात पण प्रकाशाची मशाल पेटवून शिल्लक रस्ते अवघड आहे, पण माघार घेऊ नकोस, कारण तू यशाच्या अगदी जवळ आला आहेस। श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश। तुझ्या अडचणीत समोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नकोस। मग तुला तुझ्यात धमक आहे अजून खूप काही करून दाखवण्याची। स्वतःला दुर्बल नाही, सामर्थ्यशाली समजा, मग सामर्थ्यशाली तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुला मिळतील। स्वामी म्हणतात ठाम राहायला शिका। निर्णय चुकला तरी हरकत नाही। स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते। फक्त मनाने चांगले राहा, बाकी आपला चांगलं करायला स्वामी महाराज आहे। शब्दाचा अर्थ जाणून घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं। अरे तुझे जीवन कितीही मोठ्या संकटात रूपी वादळात अडकले असू दे, थोडा धीर धर। काही अंतरावर तुला स्वामी नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण जोपर्यंत
शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवली की परमेश्वर काटासुद्धा टोचू देत नाही. भीती ही मनाला लागलेला रोग आहे. ज्या भीतीला आपण सामोरे जात नाही ते आपल्या समोर भिंत बनून उभी राहते. लक्षात ठेवा, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस बघण्याची वेळ तुमच्यावर कधी येणार नाही. वेळ केला तर बसता येत नाही आणि तुला सुद्धा आता बसून चालणार नाही. उठ, पुन्हा नव्याने कामाला लाग. मार्ग आम्ही दाखवू. कोणी कितीही बोलू दे, स्वतःला शांत ठेवून कितीही प्रकारे का असेना तो समुद्र सुकून जाकत नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात स्वतःची जागा शोधणे बंद करा. खुश राहा. जे झालं ते चांगल्यासाठी झालं होतं आहे, तेही चांगल्यासाठी होत आहे आणि जे होणार ते सुद्धा चांगल्यासाठीच होणार. जीवनात कोणतीही गोष्ट स्थिर नाही. सगळीकडे बदल सुरू आहे. प्रत्येक गोष्ट वाढत आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा करता. अरे, कर्म करणं तुझं कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे माझी जबाबदारी आहे. आता जग काय म्हणतं यापेक्षा मन काय सांगतं हे जास्त महत्त्वाचं आहे. कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने वर्तमान आणि भविष्याचे दोन्हीकडे उजेड पडतो. आता देवाचा हात तुझ्या डोक्यावर असेल. प्रत्येक समस्येवर उपाय असेल. क्षणभर दुःखाची वादळेही असतील, मग प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. तू स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे. नशिबाचा फेरा सतत फिरत राहतो. कोणत्या दिवशी नशीब चमकेल ठाऊक नाही. आयुष्यात भविष्याकडे ठामपणे जायचे असेल तर गेलेली वेळ, गेलेला पैसा, हरवलेले नातेसंबंध याचे संबंध करत बसणे पूर्णपणे सोडून द्यावे लागेल. त्या दुःखाला देवाजवळ बसण्यात काही फायदा नाही. लक्षात ठेवा, तुमचा दिग्दर्शक आणि मार्गदर्शक योग्य असतील तर मार्ग चुकण्याचा प्रश्नच नाही. लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कधीच कमी होत नाही. हरतोय म्हणून ओळखणं सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागेल. लक्षात ठेवा, नातं वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असला तर नक्कीच प्रयत्न करा, पण असं करावं लागत असेल तर त्यापेक्षा स्वाभिमानाने जगा. लोकांना जेव्हा तुमच्या सकारात्मक गोष्टीचा फायदा होत असतो ना, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी सर्वच असता. पण जसा फायदा संपताना तेव्हा तुमची सकारात्मकता नकारात्मकता वाटायला लागते. तुमच्याबद्दल गैरसमज होऊ लागते, कारण गरज संपलेली असते. अशा वेळी सर्वच मी माऊलीच्या सेवेत झोपून जायचं, कारण ती माऊली आहे. तिला फायदा माहीत नसतो, फक्त प्रेम माहीत असतं. विचारपूर्वक स्वतःचा सुख दुसऱ्याच्या आधी नसेल तर ते सुख कधी मिळेल या शंकाच राहील. त्यामुळे इतर कोणी तुम्हाला सुखी करेल की आशा ठेवून वेळ वाया घालवू नका. इतराच्या सुखावर जायचं नाही. आपलं दुःख कोणाला सांगायचं नाही. तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. संदेश तिसरा. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन मी, परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तो योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी फक्त आहे तुझ्या मार्गावर चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. बोला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय.